विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेपासून आपल्या 4थ्या सत्राची जी ऑप्शनल मराठीची 7वी अभ्यासपत्रिका आहे, त्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे निवडक मराठी कादंबरी, पेपर क्रमांक 7, सत्र 4. या अभ्यासपत्रिकेला आपण गेल्या अनेक दिवसापासून आपण सुरुवात केलेली आहे. आपल्या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण 8 कादंबऱ्या आहेत. 8 कादंबऱ्यातील वेचांचा आपल्याला विचार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासपत्रिकेचं नाव जरी निवडक कादंबरी वाङ्मय असं जरी असलं तरी त्या कादंबरीतील काही वेचांचा समावेश आपल्या अभ्यासपत्रिकेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि एवढ्या लहान वयामध्ये संपूर्ण कादंबरीचा अभ्यास करणं शक्य नाही, कारण या निमित्ताने निवडक कादंबरीतील निवडक वेचांचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा यासाठी आपल्या विद्यापीठाने हा प्रयत्न केलेला आहे. अतिशय उत्तम स्तुत्य असा हा उपक्रम आहे. या निमित्ताने BA सेकंड इयरच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना कादंबरीची ओळख व्हावी. कादंबरी ही कशी असते, कादंबरीचे लेखन कशा पद्धतीने केले जातं, कादंबरी लेखनामध्ये कोणकोणते आणि कशा पद्धतीने प्रयोग केले जातात, याचा परिचय, याची ओळख व्हावी म्हणून अशा पद्धतीने या अभ्यासपत्रिकेची निश्चिती करण्यात आलेली आहे. निवडक कादंबरी वाङ्मय या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण 8 कादंबऱ्यातील वेचे आहेत. त्यापैकी पहिल्या कादंबरीला आपण आज सुरुवात करत आहोत. ही जी कादंबरी आहे, मराठी कादंबरी वाङ्मयात अनेक प्रकार आहेत. या वेगवेगळ्या प्रकारातील कादंबरीचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. असे 8 कादंबरी वाङ्मय प्रकार आहेत. या 8 कादंबरी वाङ्मय प्रकारापैकी बोलीभाषेतील कादंबरीचा आपण प्रथमतः विचार करत आहोत. आता ही जी ज्या कादंबरीचा आपण विचार करत आहोत ती कादंबरी बोलीभाषेतील कादंबरी आहे. आणि या कादंबरीचं नाव आहे मेड इन इंडिया. मेड इन इंडिया या कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कादंबरी खूप नावाजलेली, वाचनीय, प्रत्येक वाचकांच्या मनापर्यंत पोहोचलेली अशा प्रकारची कादंबरी आहे. मेड इन इंडिया. आपल्या इंडियाची, आपल्या भारताची ही निर्मिती ही कशा पद्धतीने झालेली आहे. आपला जो भारत देश आहे, या भारत देशाची एकता विविधतेत एकता आहे. विविधतेत एकता. आपल्या देशामध्ये वेगवेगळी राज्ये आहेत आणि प्रत्येक राज्याची ही भाषा ही वेगवेगळी आहे. आणि अशी वेगवेगळी राज्ये मिळून आपल्या देशाची निर्मिती झाली. मेड इन इंडिया. महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची मराठी भाषा आहे. मराठी भाषेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या बोली आहेत. मराठवाडी बोली, खानदेशी बोली, वैदर्भी बोली, महानगरी बोली, कोकणी बोली, मानदेशी बोली, धुळे नंदुरबारच्या प्रदेशातली बोली. आणखी या बोलीमध्ये सुद्धा आणखी उपप्रकार आहेत मुलांना. या अशा प्रकारची आपल्या वेगवेगळ्या भाषा मिळून आपल्या
देशाची, इंडियाची निर्मिती झालेली आहे, मेड इन इंडिया. म्हणून विविधतेत एकता. अशा प्रकारचे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक, प्रत्येकाच्या भाषा, प्रत्येकाची संस्कृती ही वेगवेगळी आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा आपला देश समृद्ध अशा प्रकारचा देश तयार झालेला आहे. मेड इन इंडिया या कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर आहे. मुलांनो, ही कादंबरी मराठी साहित्यातील एक महत्त्वाची कादंबरी आहे. कारण या कादंबरीमध्ये पुरुषोत्तम बोरकर यांनी वेगवेगळे अफलातून नाविन्यपूर्ण भाषेचा वापर केलेला आहे. एका व्यक्तीला एकापेक्षा अनेक जर भाषा येत असतील तो व्यक्ती निश्चितपणे तो श्रीमंत व्यक्ती असू शकतो. सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे तो. कारण एका भाषेवर माणसाचा व्यवहार चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. त्या व्यक्तीला अनेक इंग्रजी, हिंदी, उर्दू, तमिळ अशा प्रकारची वेगवेगळी भाषा, बोलीभाषा जर येत असतील तर तो व्यक्ती सर्वात भाग्यवान आहे. कारण वेगवेगळ्या भाषा माणसाला अवगत असल्याशिवाय माणसं समजत नाहीत, त्या समाजाची संस्कृती समजत नाही, चारित्र्य, रूढी, परंपरा समजत नाही. आणि अशा प्रकारचा सुजलाम आणि सुफलाम भारत हा भाषेच्या माध्यमातून तो ओळखला जातो. आपल्या देशातले राजकीय नेते घ्या, वेगवेगळे राज्य घ्या, वेगळे प्रांत घ्या, प्रदेश घ्या, रिजन घ्या, कोणतेही घ्या, परंतु आपला जो देश आहे तो देश कारण भाषेमुळेच त्या देशाची ओळख निर्माण होत असते मुलांना. म्हणून अशा पद्धतीने विचार करणं फार गरजेचं आहे. बोलीभाषा ही त्या त्या प्रदेशाची, त्या त्या राज्याची एक वेगळी ओळख, वेगळी आयडेंटिटी असते. आणि ही वेगळी ओळख ही कशा पद्धतीने असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मेड इन इंडिया आहे. पुरुषोत्तम बोरकर यांनी मेड इन इंडिया या कादंबरीमध्ये वेगवेगळे, विविध, अनोखे अशा प्रकारचे त्यांनी प्रयोग केलेले आहेत. मी काही उदाहरणादाखल मी वाक्य, विधानं, परिच्छेद मी वाचून दाखवतो. हे पहा, पुरुषोत्तम बोरकर आपल्या कादंबरीमध्ये काय म्हणतात पहा. आपण जर का घरच्याच जमिनीवर निगराणी ठेवली, डेली एक राऊंड जरी मारला वावरात, पहा, डेली एक राऊंड जरी मारला वावरात, सकाळ संध्याकाळून समजा आपण आपली चटणी भाकर कमावली. आता घरचाच माणूस म्हटल्यावर लेनदेनीत काही ना काही फरक पडतेच. गळी माणसं ज्यादा चाकचाक करत नाहीत, अटारणे उभ्यानं मुतत नाहीत, नासोळा कमी होते. या एका परिच्छेदामध्ये त्यांनी मराठी वाक्यामध्ये इंग्रजी शब्दांचा समावेश केलेला आहे. इंग्रजी शब्द मराठी भाषेमध्ये इतके सवयीचे झालेले आहेत, इतके रूढ झालेले आहेत, ते इंग्रजी शब्द मराठी वाक्यामध्ये जरी नोंदवले गेले, घुसवले गेले, पेरले गेले तरीही त्या वाक्याचा अर्थ विसंगत वाटत नाही. मराठी, इंग्रजी ही अशा प्रकारची मराठी भाषा ही संमिश्र अशा पद्धतीची भाषा झालेली आहे. यामध्ये बोलीचा अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी वापर केलेला आहे. डेली एक राऊंड जरी मारला वावरात, सकाळ संध्याकाळ समजा आपण आपली चटणी भाकर कमावली. आता घरचाच माणूस म्हटल्यावर लेनदेनीत काही ना काही फरक पडतेच. फरक पडतो ऐवजी पडतेच. लेनदेन मी घेणं देणं ही अशा प्रकारची बोलीभाषा
ही समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. बोलीभाषेमध्ये जेवढा आपलेपणा असतो, जेवढा गोडवा असतो, जेवढा गारवा असतो, तेवढा इतर भाषेमध्ये नसतो मुलांनो. बोलीभाषेमधला जिवंतपणा हा कायम माणसाच्या हृदयामध्ये घर करून असतो. लेनदेनीत काही ना काही फरक पडतेच. एक आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, एक ममत्व देणारी जी भाषा कोणती असेल ती बोलीभाषा आहे. अतिशय समर्पकपणे पुरुषोत्तम बोरकरांनी या कादंबरी मांडलेली आहे. गडी माणसाऐवजी गळी माणसं. आता ही जी बोलीभाषा आहे, एका वेगळ्या प्रदेशाचं प्रतिनिधित्व करणारी ही भाषा आहे. म्हणूनच यामध्ये आता नासोडा कमी होते. आपण नासोडा म्हणतो. ड ऐवजी या ठिकाणी ळ या शब्दाचा अक्षराचा वापर करण्यात आलेला आहे. ड या अक्षराऐवजी आपण नासोडा म्हणतो. नासोडा. ड ऐवजी ळ या अक्षराचा त्या ठिकाणी विनियोग करण्यात आलेला आहे. तरीही अशा प्रकारच्या वाक्यातून, शब्दातून अर्थ प्रतीत होतो, व्यक्त होतो आणि तो समजतो सुद्धा. आता आपण कोणत्या प्रदेशामध्ये राहतो, त्या प्रदेशाचं वातावरण त्यापैकी भौगोलिक परिस्थिती, पाणी, हवा ही कशी आहे त्यावर त्या माणसाचं उच्चार अवलंबून असतो. आता मराठवाड्यातला उच्चार पहा. माणूस जसं उच्चार करतो तसंच लिहितो. माणूस जसं बोलतो तसंच लिहितो. कोकणातलं बोलणं लिहिणं वेगळं, विदर्भातलं बोलणं लिहिणं वेगळं, खानदेशातलं बोलणं लिहिणं वेगळं, अहिराणी भाषा. मन वडाय वडा उभ्या पिकातलं ढोरं किती हाकाल फिर येतं पिकावर. बहिणाबाई चौधरींची जी त्यांच्या कवितेमध्ये जी बोलीभाषा आहे ती सुद्धा अभ्यासण्यासारखीच आहे मुलांना. तर पुढे पुरुषोत्तम बोरकर यांनी इंग्रजीचा वापर केलेला आहे, बोलीभाषेचा वापर केलेला आहे. पुरुषोत्तम बोरकर ज्या प्रदेशामध्ये राहतात, ज्या प्रांतात राहतात, त्या प्रांतातल्या बोलीभाषेचा उपयोग त्यांनी आपल्या कादंबरीमध्ये अतिशय अचूक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच कादंबरीमध्ये पुरुषोत्तम बोरकर ज्या पद्धतीने इंग्रजी भाषेचा वापर करतात, बोलीभाषेचा वापर करतात, त्याच पद्धतीने तद्वतच ते हिंदी भाषेचा सुद्धा त्यांनी अतिशय समर्पकपणे, प्रभावी आणि परिणामकारकपणे त्यांनी वापर केलेला आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या बोलीभाषेचा प्रयोग जरी केला असला तरी कादंबरी ही विसंगत वाटत नाही, वेगळी वाटत नाही. उलट ही कादंबरी एकजीव वाटते मुलांना, एकरूप वाटते. आता त्यांनी मेड इन इंडिया या कादंबरीमध्ये हिंदी भाषेचा कसा वापर केलेला आहे. और अपना तो इस जमी से एक ही ख्वाब है, इष्ट मन कलर ख्वाब अपने गांव के चारों ओर, और सिर्फ गांव ही नहीं तो पूरे हिंदुस्तान भर में दिखना सब तरफ हरा ही हरा, पूरा डीप ग्रीन फॉरेस्ट, घने बियाबाके माफिक लगने को होना ए पूरा एरिया. हे अशा पद्धतीने हिंदी भाषेचा त्यांनी या ठिकाणी या कादंबरीत वापर करण्यात आलेला आहे. हिंदी सुद्धा शुद्ध नाही, प्रमाण नाही. त्या हिंदीमध्ये सुद्धा पुरुषोत्तम बोरकरांनी इंग्रजी शब्द त्यांनी घुसवलेले आहेत. अशा पद्धतीने ही जी भाषा आहे, ही जी बोली भाषेची घुसळण त्यांनी अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी केलेली आहे. मुलांनो, भाषा येणं आणि बोलणं आणि लिहिणं हे सुद्धा एक कौशल्य आहे. आणि अशा पद्धतीने हा जो प्रयोग आहे तो प्रयोग फार महत्त्वाचा आहे. पुरुषोत्तम बोरकरांनी पूर्ण परिचयचा परिचय त्यांनी बोली हिंदीमध्ये त्यांनी लिहिलेला आहे आणि तो अतिशय अभ्यासण्यासारखा सुद्धा आहे. तर पुढे एका परिषदामध्ये पुरुषोत्तम बोरकर म्हणतात, आपल्याले कोण वैखते सायबेरियात आणि कॅनडात. आपल्याला कोण वैखते, मी आपल्याला कोण ओळखतं
आपल्याला कोण ओळखतं, मला वाटतं या ठिकाणी खानदेशी बोलीचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. आपल्याला कोण ओळखते, असं मन वडा वडा जसं बहिणाबाई चौधरींनी अहिराणी बोलीमध्ये जसं कवितेची निर्मिती केलेली आहे, त्याच पद्धतीने आपल्याला कोण ओळखते या ठिकाणी पुरुषोत्तम बोरकरांनी खानदेशी बोलीचा सुद्धा वापर केलेला आहे. म्हणजे आपल्याला कोण ओळखतं, सायबेरियात आणि कॅनडात, त्यात मेक्सिको आणि न्यूझीलंड आपल्या ठाई असे आहेत की, आपल्या ठिकाणी असे आहेत की जसा ऑस्ट्रेलिया आणि चीन. अशा पद्धतीने पुरुषोत्तम बोरकरांनी या कादंबरीमध्ये लेखन केलेलं आहे. आणि ही जी निर्मिती आहे, ही निर्मिती म्हणजे बोलीभाषेचं महत्त्व, बोलीभाषेचं सामर्थ्य किती महत्त्वाचं आहे. आपण एका बाजूला बोलीभाषेला अतिशय दुर्लक्ष म्हणतो. बोलीभाषा बोलणारे गावढळ, बोलीभाषा बोलणारे अशिक्षित, बोलीभाषा बोलणारे अप्रशिक्षित, हे अशा पद्धतीचे आपण ताशोरे ओढतो. परंतु बोलीभाषेच्या माध्यमातून एक पुरुषोत्तम बोरकरसारखा लेखक मेड इन इंडियासारखी उत्तम कादंबरी लिहू शकतो. आणि ती कादंबरी मराठी वाङ्मयातील कादंबरी या वाङ्मय प्रकारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे योगदान देण्याचं काम करते मुलांनो. म्हणून भाषा ही कोणती श्रेष्ठ नसते, भाषा ही कोणती गौण नसते. आपण त्या भाषेचा वापर कशा पद्धतीने करतो ते आपल्यावर अवलंबून आहे. अतिशय वेगवेगळे नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे प्रयोग पुरुषोत्तम बोरकरांनी आपल्या कादंबरीमध्ये केलेले आहेत. हे पहा, आता पहा, हिची बहीण ऐन टायमाले कशी वायशी होते. हे पहा, हिची बहीण, आपण हिची बहीण म्हणतो, हिची बहीण ऐन टायमाले कसे वायशी होते. आता लोक आम्ही हिंडलो, फिरलो आणि चांगलं पोरगच ना सापडी. पहा, या ठिकाणी आता सांगितलं ड ऐवजी ळचा या ठिकाणी वापर केलेला आहे. आता लोक आम्ही हिंडलो, फिरलो अशा प्रकारचे एमकाचा सुद्धा या ठिकाणी बोलीभाषेच्या माध्यमातून त्यांनी वापर केलेला आहे. पुढे एका ठिकाणी म्हणतात, हिंडू फिरू निरा कमरीचे टाके ढिले झाले. हिंडू फिरू निरा पहा, कमरीचे टाके ढिले झाले. पहा, ग्रामीण भागामध्ये ज्या स्त्रिया लुगडं परिधान करतात आणि पुरुष धोतर परिधान करतात. ज्या ठिकाणी धोतर एका ठिकाणी बांधलेलं असतं त्याला पहा निरा असं म्हणतात. बायका जे लुगडं नेसतात, असं समोर असं एक असं गोल असतं, त्याला निरा असं म्हणतात. हिंडू फिरू निरा कमरीचे टाके ढिले झाले. बा, कमरीचे टाके, मी कंबर असं हिंडून फिरून दुखायला लागली, ठणठण व्हायला लागली. मग अशा पद्धतीच्या बोलीभाषेचा जर कादंबरीमध्ये यथोचित जर वापर करण्यात आला तर ती कादंबरी अधिक उंचीवर यशस्वी जाऊ शकते. याचं उत्तम उदाहरण कोणती कादंबरी असेल तर मेड इन इंडिया ही नावाची कादंबरी म्हणून. तुम्ही पहा, मराठवाड्यामध्ये सुद्धा पहा, मराठवाडीची बोली जे लेबल आहे, मराठवाडी बोलीच्या अंतर्गत सुद्धा अनेक उपबोली आहेत मुलांना, अनेक उपबोली आहेत. परभणी बोली वेगळी, नांदेडी बोली वेगळी, लातुरी बोली वेगळी, पहा, बीड बोली वेगळी, उस्मानाबाद बोली वेगळी. अशा प्रकारच्या मराठवाडी बोलीच्या अंतर्गत सुद्धा अनेक अशा उपबोल्या आहेत. तसंच आहे मानदेशी बोली तशी वेगळी, पश्चिमातली बोली वेगळी, पुणेरी बोली पहा, पुणेरी भाषेअंतर्गत सुद्धा अनेक अशा प्रकारच्या उपबोल्या आहेत. आणि त्यातूनच आपल्या मेड इन इंडियाची निर्मिती झालेली आहे मुलांनो. आपला भारत हा अखंड नाही, विविधतेत एकता या देशामध्ये नांदते आणि संचार सुद्धा होतो. आणि अशा पद्धतीचे ही भाषा या कादंबरीमध्ये बोरकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्याचं काम केलेलं आहे. आता पहा, आपण एका परिच्छेदात पाहूया. शुभांगी, आमची शुभांगी म्हणताय रावसाहेब,
ओ नो नो, याच वर्षी तर तिनं कॉलेज जॉईन केलंय बा. मराठी भाषेमध्ये सुद्धा इंग्रजी शब्दांचा या ठिकाणी वापर केला आहे. कॉलेज आणि जॉईन इंग्रजी शब्द आहेत. जॉईन केलं आहे ने अजून खूप शिकायचं आहे. मेडिकलला जायचं आहे तिला. आणखी 7-8 वर्षे तरी तिच्या मॅरेजचा कुठे उच्चार म्हणून करायचा नाही आम्हाला बा. मॅरेज हा शब्द, मॅरेज म्हणजे लग्न. समर्पकपणे एक इंग्रजी शब्द पूर्ण मराठी वाक्यामध्ये अतिशय चपखलपणे त्यांनी बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अशा प्रकारचं कौशल्य या भाषेच्या माध्यमातून पुरुषोत्तम बोरकरांनी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपली मराठी जी भाषा आहे हे शुद्ध अशा प्रकारची मराठी भाषा नाही. मराठी भाषेमध्ये अनेक वेगवेगळ्या भाषेतल्या शब्दांची घुसखोरी झालेली आहे आणि ही सगळी घुसखोरी ही अतिक्रम मराठी भाषा सहजपणे पोचू शकते. आपल्याला अंदाज येऊ शकतो की मराठी भाषा ही किती अथांग आहे, किती खोल आहे. द्रविडी शब्द आहेत, कानडी शब्द आहेत, हिंदी शब्द आहेत, इंग्रजी शब्द आहेत, मल्याळम शब्द आहेत, फारसी शब्द, जर्मन शब्द आहेत. इंग्रजी शब्दाचा सर्रासपणे मराठी भाषेमध्ये वापर केला जातो. तरीही आपल्याला ही भाषा आपलीशी वाटते. मराठी भाषा ही सहनशील आहे, मराठी भाषा ही लवचिक आहे. मराठी भाषा ही सहनशीलतेचा एक उच्चांक निर्माण करणारी भाषा जो कोणती आहे तर मराठी भाषा आहे. एक कादंबरीकार आपल्या कादंबरीमध्ये कशा कशा पद्धतीचे प्रयोग करू शकतो आणि ही कादंबरी वाचकाच्या पसंतीला सुद्धा उतरू शकते, उतरलेली आहे. मेड इन इंडिया अशा पद्धतीचं बोलकं चित्रण पुरुषोत्तम बोरकरांनी या कादंबरीत केलेलं आहे. या कादंबरीचं मुखपृष्ठ हे अशा पद्धतीचं आहे. मुलांना पहा, हे वेगवेगळ्या प्रदेशातील राजकीय व्यक्ती आहेत, सामाजिक व्यक्ती आहेत, जे आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या कार्यामध्ये, आपल्या प्रशासनामध्ये आपल्या वेगवेगळ्या भाषेचा वापर करतात. कोणी इंग्रजीचा वापर करतं, कोणी हिंदीचा वापर करतं, कोणी मराठीचा वापर करतं, कोणी मराठी भाषिक आहे, कोणी इंग्रजी भाषिक आहे, कोणी हिंदी भाषिक आहे. अशा पद्धतीने यातून भारताची निर्मिती झालेली आहे. या वैविध्यातूनच भाषेचं सौंदर्य या कादंबरीच्या माध्यमातून पुरुषोत्तम बोरकरांनी गोचर करण्याचं काम केलेलं आहे. आणि हा विचार आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी या मेड इन इंडिया या कादंबरीच्या माध्यमातून तो आत्मसात करणं गरजेचं आहे. भाषा किती महत्त्वाची आहे. भाषेच्या माध्यमातून आपण सर्वांगपूर्ण एक आनंद घेऊ शकतो. सशक्तपणाचा जीवनानंद या माध्यमातून निर्माण होऊ शकतो. हा विचार पुरुषोत्तम बोरकरांनी मेड इन इंडिया कादंबरीच्या माध्यमातून मांडलेला आहे. धन्यवाद.